नमस्कार मित्रांनो, रहस्यमय भयकथा या यूट्यूब चॅनलवरती मी आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे. माझे नाव किशोर आहे आणि आज मी तुमच्यासाठी जी कथा आणली आहे तिचे नाव आहे हायवेवरील भटकती आत्मा. मित्रांनो, आजवर तुम्ही बऱ्याच हॉरर कथा ऐकल्या असतील, पण आजची ही कथा ही खूपच भयानक असणार आहे. ही कथा ऐकून तुमचे मनोरंजन तर नक्कीच होईल, पण त्यासोबतच भीतीने तुमच्या अंगावरती काटाही येईल. चला तर मग आजच्या या कथेला आपण सुरुवात करू. पण त्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी अशाच हॉरर कथा आपल्या मराठी भाषेत घेऊन येत असतो. सोबतच तुम्ही तुमचे आणि तुमच्या शहराचे नाव मला कमेंटमध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे आणि तुमच्या शहराचे नाव घेण्यात येईल. मागील व्हिडिओचा शॉर्ट आउट जात आहे अमित बर्वे यांना. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आसिफ आहे. मी आज तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी घटना सांगणार आहे जिला ऐकून तुमच्या अंगावरती नक्कीच काटा येईल. मित्रांनो, या घटनेची सुरुवात साल 2010 मध्ये झाली, जेव्हा मी फक्त 22 वर्षांचा होतो. आमचा ट्रान्सपोर्टचा एक छोटासा व्यवसाय होता. माझ्या वडिलांनी तो खूप मेहनतीने उभा केला होता आणि मी पण गेल्या 2 वर्षांपासून त्या व्यवसायामध्ये वडिलांना मदत करत होतो. मी शक्यतो रात्रीचीच मालाची डिलिव्हरी करायला जात असे, कारण रात्रीचा रस्ता हा मोकळा असे आणि दिवसा मी माझ्या मित्रांसोबत वेळ घालवत असे. त्या दिवशी माझ्या वडिलांनी मला फोन केला आणि मला नाशिकला ट्रक घेऊन जायचं आहे म्हणून सांगितले आणि सोबतच मला एका कंपनीचा पत्ता दिला जिथून मला ट्रकमध्ये माल भरायचा होता. मी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन माल भरण्यासाठी ट्रक लावला आणि साधारणतः रात्रीच्या 11 वाजता ट्रक मालाने पूर्णपणे भरला आणि मी ट्रक चालू करून नाशिकच्या दिशेने निघालो. नाशिक जवळपास 3 तासाच्या अंतरावरती होते. रात्र खूप झाली होती आणि झोप लागू नये म्हणून मी ट्रकमध्ये रेडिओ चालू करून माझ्या प्रवासाला सुरुवात केली. आणि आता ट्रक चालवत मला जवळपास 1 ते 1.5 तास झाला होता. रात्रीचे जवळपास 1 वाजत आला होता आणि मला भूकही खूप लागली होती. आता जेवण करण्याच्या विचाराने मी आसपास ढाबा शोधू लागलो. काही वेळातच मला एक ढाबा दिसला. मी त्या ढाब्यासमोर ट्रक लावून बाहेरच एका मोकळ्या टेबलवरती बसलो आणि काही वेळातच जेवणही आले. आता मी जेवण करतच होतो आणि जेवण करत असताना माझे लक्ष थोड्या दूरवरती असलेल्या एका पंक्चरवाल्याच्या दुकानावरती गेले, जिथे काही ट्रकवाले ट्रकमध्ये हवा चेक करत होते. आणि इतक्यात माझ्या एकदम लक्षात आले की मी आज ट्रकमध्ये हवा चेक केली नाही, म्हणून मी आता ट्रकमध्ये हवा चेक करण्याचे ठरवले. मी पटकन माझे जेवण उरकले आणि ट्रक घेऊन टायरमध्ये हवा चेक केली आणि आता माझा ट्रक पूर्णपणे पुढच्या प्रवासासाठी तयार होता. मी पुन्हा ट्रक चालू केला आणि नाशिकच्या दिशेने माझा प्रवास चालू केला. रात्रीचे जवळपास 1:30 वाजले होते. ट्रकमध्ये रेडिओवरती गाणी सुरूच होती. बाहेर काळा कुट्ट अंधार पडलेला होता. रोडवरती एकही गाडी दिसत नव्हती. माझ्या ट्रकच्या हेडलाईटच्या उजेडात मला फक्त काही फुटावरचाच रोड दिसत होता. इतक्यात एक जोरात आवाज झाला. ट्रक रोडवरतून खाली उतरला. मी कसाबसा ब्रेक मारून ट्रकला आवरला. ट्रकमध्ये रेडिओ आणि हेडलाईट अजूनही चालूच होती. मी ट्रकमधून खाली उतरलो आणि एक एक करून टायर चेक करू लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आले की माझ्या ट्रकचा मागचा एक टायर फुटला होता. पण हे कसं काय शक्य आहे? गेल्याच महिन्यात ट्रकचे 4ही टायर बदललेले होते आणि येताना पण
मी टायर व्यवस्थित चेक केला होता. मी 2 मिनिट थांबून टायर बदलण्याचा निर्णय घेतला. पण त्यामध्ये अडचण अशी होती की ट्रकचा टायर बदलणे हे एका माणसाचे काम नाही. त्यामुळे मी त्या मालकाला फोन लावला, ज्याच्याकडे मला माल सोडायचा होता. पण तो मालक यावेळी नाशिकमध्ये नव्हता. आणि आता मी एकट्यानेच टायर बदलण्याचा निर्णय घेतला. मी ट्रकमध्ये असलेला एक दुसरा टायर खाली घेतला आणि त्यासोबतच जॅकही खाली घेतला. आता मी टायर खोलण्याचा प्रयत्न करू लागलो. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की टायरमध्ये असलेला नट खोलण्यासाठी थोडीशीच ताकद लागते. पण माझ्यासारखा जाडजूड मुलगा जॅकवर उभा राहताच एक नट एका झटक्यात उघडला पाहिजे. पण त्या दिवशी त्या ठिकाणी मला तो नट काही उघडत नव्हता. मी जॅकवरती उभा राहून जोरजोरात उड्या मारत होतो. अक्षरशः माझ्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. आणि त्यामुळे मी अंगात असलेले जॅकेट आणि शर्ट दोन्हीही काढून ठेवला आणि पुन्हा टायर खोलण्याचा प्रयत्न करू लागलो. पण जेव्हा मी पूर्णपणे उघडा होऊन तो नट खोलण्याचा प्रयत्न करत होतो, त्यावेळेसपासून माझ्या सोबत काही विचित्र घटना सुरू झाल्या. पहिले तर रेडिओ अचानक बंद झाला. मग ट्रकची हेडलाईटही बंद झाली आणि एकदम एक थंड हवेचा झोत आला आणि माझे पूर्ण शरीर एक करंट लागल्याप्रमाणे थरथरले. या घटनेच्या फक्त 5 मिनिटाच्या आतमध्ये माझे शरीर तापाने फणफणू लागले. मी तिथे चक्कर येऊन पडलो आणि तिथे मी किती वेळ पडून होतो हे मलाच माहिती नाही. आणि जेव्हा मला जाग आली तेव्हा मला कोणीतरी आवाज देत होते. मी हळूहळू डोळे उघडले तेव्हा माझ्यासमोर एक 50 वर्षांचा माणूस उभा होता. तो माझ्या तोंडावरती पाणी मारत होता. मी उठताच त्याने मला सांगितले, मी लक्ष्मण शेठकडे काम करतो. तुम्ही लक्ष्मण शेठला फोन केला होता ना, म्हणून त्यांनीच मला तुमची मदत करण्यासाठी पाठवले. आणि इथे येऊन पाहतो तर काय, तुम्ही असे बेशुद्ध पडले होते. मी त्याला काहीच बोललो नाही. त्याने टायर बदलायला सुरुवात केली. पण आता यावेळी ते नट एकदम एका मस्क्याप्रमाणे उघडू लागले होते. हे पाहून मला खरंच खूप आश्चर्य वाटले. टायर बसून झाल्यावर मी आणि ते काका आम्ही गोडाऊनवरती गेलो. तिथे ट्रक खाली करण्यासाठी लावून मी एका बाजूला झोपी गेलो. आता सकाळचे 9 वाजले होते. मी उठलो आणि पाहिले तर ट्रकमधील माल खाली होण्यासाठी आणखी थोडा वेळ लागणार होता. मी शेजारी असलेल्या टपरीवरती गेलो. तिथे चहा पाणी आणि नाश्ता केला. काही वेळात ट्रक पूर्णपणे खाली झाला आणि मी पुन्हा घराच्या दिशेने निघालो. घराकडे जात असताना आता पुन्हा मी त्याच ठिकाणी पोहोचलो ज्या ठिकाणी काल रात्री माझा ट्रक बंद पडला होता. मी ट्रक थांबून इकडे तिकडे पाहू लागलो. दिवसाच्या उजेडात मला तिथे भीतीदायक असे काहीच वाटले नाही. पण थोड्याच अंतरावर तिथे एक कार जळालेल्या अवस्थेत होती आणि ती इतकी भयानक पद्धतीने जळाली होती की आता फक्त त्या कारचे लोखंड शिल्लक राहिले होते. मी पुन्हा ट्रकमध्ये आलो आणि घराच्या दिशेने निघालो. 4 वाजेपर्यंत मी घरी पोहोचलो होतो. घरी जाताच मी माझ्या खोलीत जाऊन झोपलो, कारण मला पुन्हा खूप ताप आला होता. मी आलेलो आहे हे पाहून आईने मला चहा आणून दिला. मी चहा पिलो आणि पुन्हा झोपी गेलो. माझी तब्येत इतकी खराब होती की रात्री जेवणासाठी आईने मला बऱ्याचदा उठवले, पण मी जेवण सुद्धा केले नाही आणि पुन्हा तसा झोपी गेलो. आणि आता रात्रीचे 1 वाजले होते. मी गाढ झोपेत होतो आणि मला असा भास होऊ लागला की कोणीतरी माझ्या छातीवरून हात फिरवत आहे. पहिले तर मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, पण काही वेळानंतर तो हात माझ्या पूर्ण शरीरावरती फिरू लागला आणि आता
मला जाणवले की कोणीतरी माझ्या छातीवरती बसले आहे. त्याचे वजन मला जाणवत होते. मी एकदम डोळे उघडले आणि आणि माझ्या समोर जे होते ते पाहून माझे शरीर थरथर कापू लागले. माझ्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. माझे हृदय जोर जोरात धडकू लागले. मी पाहिले की माझ्या छातीवर एक बाई बसलेली होती, जिने लाल रंगाची साडी घातलेली होती. तिचे पूर्ण शरीर जळालेल्या कोळशाप्रमाणे होते. डोळे आगीप्रमाणे लाल पिवळे झाले होते आणि ती बाई माझ्या मानेवरून, छातीवरून आणि पूर्ण शरीरावरती हात फिरवत होती. मी जोरजोरात ओरडण्याचा प्रयत्न करू लागलो, पण माझ्या तोंडातून आवाजच बाहेर येत नव्हता. मला असे वाटू लागले की कोणीतरी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे. माझा श्वास पूर्णपणे बंद झाला होता आणि एकदम मी धडपडून उठलो. मी इकडे तिकडे पाहू लागलो, पण माझ्या रूममध्ये कोणीच नव्हते. मला समजलेच नाही की आत्ता जे माझ्यासोबत घडत होते ते सत्य होते की ते एक स्वप्न होते. मी उठून पाणी पिलो आणि पाणी पित असतानाच समोरच्या आरशात पाहून माझे पाय थरथर कापू लागले, कारण माझ्या गळ्याभोवती काळे निशाण पडले होते. पूर्ण छातीवरती ओरबडल्यासारखे निशाण झाले होते. मी लगेच आईपाशी गेलो आणि तिथे झोपलो. त्या दिवशी माझ्यासोबत जे काही घडले होते ते मी कोणाला सांगितले नाही. त्या दिवसानंतर 2-4 दिवस एकदम व्यवस्थित गेले आणि मला वाटले की कदाचित ते एक भयानक स्वप्नच होते. पण ही माझी सगळ्यात मोठी चूक होती, कारण आता माझ्यासोबत त्यापेक्षाही भयानक गोष्टी घडणार होत्या. त्या रात्री मी मित्रांसोबत पार्टी करून उशिरा आलो होतो. आई वडील दुसऱ्या रूममध्ये झोपले होते. मी उशिरा येणार आहे हे मी आधीच आईला सांगितले होते, त्यामुळे आईने दरवाजा उघडाच ठेवला होता. बाहेर जोरजोरात पाऊस चालू होता, त्यामुळे लाईटही गेली होती. मी माझ्या रूममध्ये येऊन झोपलोच होतो की मला बाहेर कोणीतरी चालत असल्याचा भास झाला. पहिले मला वाटले की कदाचित मी आलो म्हणून आई उठली असेल, म्हणून मी आईला हाका मारून सांगू लागलो. पण मला बाहेरून कसलाच प्रतिसाद आला नाही आणि मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि मला आता एक अस्पष्ट आवाज येऊ लागला. आशिष, चल. आशिष, माझ्यासोबत चल. मी ब्लँकेट सरकवली आणि माझ्या समोर आणि पुन्हा माझ्यासमोर तीच भयानक दिसणारी स्त्री उभी होती. रात्रीच्या त्या अंधारात आणि विजेच्या कडकत्या उजेडात ती खूपच भयानक दिसत होती. मी जोरजोरात ओरडू लागलो तशी ती एका काळ्या आकृतीत बदलत गेली आणि एकदम माझ्या शरीरात तिने प्रवेश केला. माझा आवाज ऐकून माझे आई वडील दोघेही पळत माझ्या खोलीत आले. मी बेशुद्ध पडलो होतो. माझ्या आई वडिलांनी मला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी उठलोच नाही. माझ्या वडिलांनी मला दवाखान्यात नेले, पण कुणालाच कळत नव्हते की माझ्यासोबत काय झाले आहे. डॉक्टरांनाही कळत नव्हते की माझ्यासोबत कायच घडले आहे. दवाखान्यात ऍडमिट करून 2 दिवसांच्या वर झाले होते, पण मी अजूनही बेशुद्ध होतो. आता माझ्या आईने मला बाहेरचे काय झाले आहे का हे पाहण्याचे ठरवले आणि जवळच असलेल्या एका पीर बाबाच्या मस्जिदमध्ये गेली. त्या पीर बाबांनी माझ्या आईला एक पवित्र पाण्याची बाटली दिली आणि ती माझ्या आजूबाजूला शिपडून काही कलमा वाचायला सांगितला. आईनेही तसेच केले. ते पाणी माझ्या आजूबाजूला शिंपडून ती पीर बाबांनी सांगितलेले कलमा वाचले. मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पाणी शिंपडल्याच्या फक्त 15 मिनिटांच्या आतच मला जाग आले आणि मी असा बारा झालो की जसे मला कधीच काही झाले नव्हते. आणि मी माझ्या आई वडिलांना
गेल्या काही दिवसांपासून माझ्यासोबत जे पण काही घडत आहे ते सविस्तर सांगितले. माझ्या वडिलांनी दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन मला सरळ त्या पीर बाबांकडे घेऊन गेले. पीर बाबांनी मला पाहताच म्हणाले, आसिफ, कोणाला सोबत घेऊन फिरत आहेस? त्यांनी मला एका जागी बसवले आणि माझ्या अंगावरती पाणी शिपडत काही कलमा वाचू लागले. आणि तेवढ्यातच मी एकदम बेशुद्ध पडलो आणि माझ्या पूर्ण शरीरावर काळे वाण दिसू लागले. माझ्या अंगातून एक काळी आकृती बाहेर आली. पीर बाबा त्या आकृतीला सांगू लागले की तुला या मुलाला सोडून जायचे आहे. तू तिकडे परत जाशील जिकडून तू आली आहेस. जा, परत जा. बाबांच्या या वाक्यावर ती काळी आकृती हसत म्हणाली, या मुलाला मी कधीही सोडून जाणे शक्य नाही, कारण तो मला आवडला आहे. मी त्याला माझ्या सोबतच घेऊन जाणार आहे. बऱ्याच वर्षांपासून मी त्या रस्त्यावरती एकटीच भटकत आहे. ज्या रस्त्यावर याच्या ट्रकचा टायर फुटला होता आणि याने माझ्या जागेत म्हणजे त्या जळालेल्या कारवरती येऊन लघवी केली होती आणि म्हणून मी याच्याकडे आकर्षित झाली आहे. आणि आता मी याला पण माझ्या सोबतच घेऊन जाणार आहे. ती काय बोललीच होती की पीर बाबा म्हणाले, मी असताना ते तर तुला शक्य नाही. असे म्हणून त्यांनी काही कलमा वाचायला सुरुवात केली आणि ती काळी सावली एका जळालेल्या भयानक स्त्रीच्या वेशात दिसू लागले आणि काही वेळातच ती तिथून नाहीशी झाली. काही वेळात मी पण शुद्धीवरती आलो. पीर बाबांनी सांगितले की ती आत्मा त्या रस्त्यावरतीच भटकत होती, पण आसिफने ती मेलेल्या ठिकाणी लघवी केलेली असल्यामुळे ती याच्या मागे लागली होती. पण आता तो या संकटातून बाहेर आहे. एक तावीज देत बाबांनी आसिफला ते नेहमी आपल्या सोबत ठेवायला सांगितले. आता सर्व काही ठीक होते आणि काही दिवस असे जातात आणि मी त्या जळालेल्या कारबद्दल माहिती गोळा करू लागतो. तेव्हा मला समजले की बऱ्याच वर्षांपूर्वी त्या रस्त्याने एक नवीन जोडपे लग्न करून जात असताना त्या कारचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या कारला एक भीषण आग लागली, ज्यामध्ये तो मुलगा तर वाचला, पण ती मुलगी त्या कारमध्ये जळून मेली. आणि जेव्हा मी तिचा फोटो पाहिला तेव्हा त्या मुलीने घातलेली साडी हुबेहूब त्या आत्म्याने घातलेल्या साडीशी हुबेहूब तशीच होती. मित्रांनो, या घटनेतून मी एक गोष्ट शिकलो की आपण कधीही कुठेही लघवी करण्यासाठी थांबू नये, कारण ज्या ठिकाणी आपण लघवी करत असू त्या ठिकाणावरती कदाचित कुणाचा तरी वास असू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.